सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15वा ओवी क्रमांक 246 पासून आता सुरुवात करूयात. जैसा ग्रीष्म शेषींचा वारा नेणिजे समोर किम पाठी मोरा, तैसी स्थिती नाही तरुवरा भवरूपायया. ग्रीष्म ऋतूचा शेवटचा वारा जसा समोरून किंवा पाठीमागून येतो हे समजत नाही, तशी या नसणाऱ्या संसाररूपी वृक्षाची स्थिती आहे. एवं आदि ना अंतु स्थिती ना रूप ययासी आथी, आता कायसी कुंथा कुंथी उन्मूळणी गा. याप्रमाणे या वृक्षास आदि अंत स्थिती व रूप ही नाहीत, म्हणून हा उपटून टाकण्यास खटाटोप कशाला पाहिजे. आपुलिया अज्ञानासाठी नव्हता थांबला किरीटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निगा. अर्जुना, आत्मस्वरूपाचे अज्ञानामुळे हा नसलेला वृक्ष बळावला आहे, तर आता आत्मज्ञान रूप शस्त्राने हा तोडून टाक म्हणजे झाले. वांचुनी ज्ञाने विणयेके उपाय करीसी जितुके, तीही गुंफसी अधिके रुखी इये. कारण जे ज्याच्या अज्ञाने करून भासते ते त्याच्याच ज्ञाने करून निवृत्त होते, अन्य कशानेही नाही. याकरिता एक ब्रह्मज्ञानाशिवाय याला छेदण्याचे जेवढे आसुरी उपाय करशील, तितका तू या वृक्षात संसारात अधिकाधिकच गुंतून पडशील. मग किती खांदोखांदी यया हिंडावे ऊर्ध्वी आधी, म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. मग तू किती फांद्यांवरून हिंडशील आणि तसाच वर किंवा खाली अशा अगणित फांद्यावर जाशील याचा नेम नाही. म्हणून याचे मूळ जे अज्ञान ते तू यथार्थ छेदून टाक. एरहवी दोरीची या उरगा, डांगा मेळविता पैगा, तो शिणूची वाऊगा केला होय. एरवी दोरीवर भासलेला सर्प मारण्याकरिता पुष्कळ काठ्या मिळविल्या, म्हणजे तो जसा व्यर्थ शीण गेल्याप्रमाणे होय. तरावया मृगजळाची गंगा, डोणी लागी धावता दांगा, माझी ओहळे बुडीजे पैगा साच जेवी. मृगजळाच्या मोठ्या नदीतून तरून जाण्याकरिता नाव शोधण्याची धावाधाव करीत असता अरण्यातील खऱ्या ओहोळात जसा एखादा बुडतो, तेवी नाथिलिया संसारा उपायी जाच तया वीरा, आपण पेलो पेवारा विकोपी जाय. त्याप्रमाणे वीरा अर्जुना, या लटक्या संसाराच्या निवृत्तीचा मनुष्य उपाय करीत असता भ्रम पावतो आणि आपल्या खऱ्या ज्ञानाचे लोप झाल्यामुळे त्याच्या अंगात संसार सत्य असे जे वारे भरलेले असते ते अधिकच होते. म्हणून स्वप्नीची या घाया, ओखद चेवोची धनंजया, तेवी अज्ञान मुळायया ज्ञानची खड्ग. हे धनंजया, स्वप्नात लागलेल्या तरवारीचे वारास ज्याप्रमाणे जागृती हेच औषध, त्याप्रमाणे ज्या संसाराची अज्ञानापासून उत्पत्ती आहे त्याचा छेद करण्यास ज्ञानच खड्ग पाहिजे. परी तेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नवे, अभंग बळ होआवे बुद्धीसी गा. परंतु तेच ज्ञान खड्ग सहज धारण करता येईल असे बुद्धीस वैराग्याचे बळ असावे लागते. उठिलेनी वैराग्ये जेणे, हा त्रिवर्गू ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुणे आतांची गेले. जे वैराग्य झाल्याबरोबर कुत्र्याच्या ताज्या ओकारीला पाहून जितकी किळस उत्पन्न होते, त्याप्रकारे त्रैलोक्यातील सर्व भोगांवर त्यागबुद्धी झाली पाहिजे. हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आघवा, विटवी तो होवावा वैराग्य लाठू. अर्जुना, पदार्थ मात्राबद्दल अशा तऱ्हेचा वीट उत्पन्न करणारा वैराग्याचा जोर असावा लागतो, म्हणजे ज्ञान खड्ग सहज धरता येते. मग देहा हंतेचे दळे, सांडुनी एकेची वेळे, प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. मग देहाची अहंता हे म्यान त्या वैराग्यरूपी खड्गावरून एकदम काढून ते विचारवंत बुद्धिरूपी हातात घ्यावे. निसळे विवेक साहणे, जे ब्रह्माहमस्मी बोधे सणाणे, मग पुरतेनी बोधे उठणे एकलेची. मग ते खड्ग विवेकरूपी सहाणेवर पारजवून अहम ब्रह्म या बोधाची तीक्ष्ण धार लावावी
आणि त्यास अद्वैतरूपी पाणी द्यावे. परी निश्चयाचे मुष्टिबळ पाहावे एक दोन्ही वेळ, मग तुळावे अति चोखाळ मननवरी. इतके झाल्यावर निश्चयरूपी मूठ हातात घेऊन व मनन करून ते खड्ग एक दोन वेळा आजमावून पाहावे. पाठी हाती येरा आपण या, निधिध्यासे एक जालिया, पुढे दुजे नुरेल घाया पुरते गा. नंतर ज्ञान खड्गाचे व आपले निधिध्यासाने ऐक्य झाल्यावर आपल्या पुढे धाव मारण्यापुरता सुद्धा तो द्वैतरूपी वृक्ष उरणारच नाही. ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाडे, नेदिल उरो कवणेकडे भववृक्षासी. ते आत्मज्ञान रूप शस्त्र अद्वैत प्रभेच्या तेजाने भवरूपी वृक्षास कोठेही उरू देणार नाही. शरदा गमींचा वारा जैसा केरू फेडी अंबरा, का उदयला रवी अंधारा घोंटू भरी. शरद ऋतूच्या सुरुवातीचा वारा ज्याप्रमाणे आकाशातील सर्व केर नाहीसा करतो अथवा सूर्योदय झाल्यावर सर्व अंधार नाहीसा होतो. नाना उपवढ होता खेवो, नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो, स्वप्न प्रतीती धारेचा वाहो करील तैसे. किंवा जागे होण्याबरोबर स्वप्नातील गोष्टी नाश पावतात, त्याप्रमाणे आत्मज्ञानानुभवरूपी धारेच्या तिखटपणामुळे संसाररूप वृक्षाचा नाश होतो. तेव्हा ऊर्ध्वींचे मूळ का अधींचे हन शाखा जाळ, ते काहींची न दिसे मृगजळ चांदिणा जेवी. त्यावेळेस ज्याप्रमाणे चांदणे पडल्यावर मृगजळ दिसत नाही, त्याप्रमाणे संसाररूपी वृक्षाची वरची व खालची मुळे अथवा खाली वाढलेला सर्व विस्तार नाहीसा होतो. ऐसे निगा वीरनाथा आत्मज्ञानाची या खड्गलता, छेदुनिया भवाश्वत्था ऊर्ध्व मुळाते. याप्रमाणे हे वीरोत्तमा अर्जुना, आत्मज्ञान स्वरूपी खड्गाने हा संसाररूपी अश्वत्थ वृक्ष मुळापासून छेदून टाक. श्लोक 4. ततः पदं तत्परिमार्गितव्यै, यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः, तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये, यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. अर्थात त्यानंतर ज्या पदी गेलेले पुनरपी निवृत्त होत नाहीत, त्या पदाला शोधावे, त्याला जाणावे, ज्याच्यापासून ही अनादी संसार प्रवृत्ती पसरली आहे. त्याच आद्य पुरुषाला मी शरण आहे, अशा भावनेने सर्व प्रकारे शोधावे, जाणावे. मग इदं तैसी वाळले, जे मी पणे विण डाहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. म्हणजे इदम हे अशा सर्वनामाने जाणवले जात नाही व अहम अशा वृत्तीलाही विषय होत नाही, असे जे डाहारलेले म्हणजे संचलेले आत्मरूप आपणच पाहावे. परिदर्पणाचे आधारे, एकची करुनी दुसरे, मुख पाहाती गव्हारे, तैसे नको हो. परंतु वेडे लोक आपलेच मुख आरशात प्रतिबिंबित करून म्हणजे दुसरे करून पाहतात. तसे आत्म्याच्या ठिकाणी द्वैत उत्पन्न करून पाहू नकोस हो. हे पाहणे ऐसे असे वीरा, जैसा न बोडलिया विहिरा, मग आपलिया उगमी झरा भरवणे ठाके. अर्जुना, आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की ज्याप्रमाणे विहीर न उकरता तिचा झरा आपल्या उगमाच्या ठिकाणी भरलेलाच असतो. ना तरी आटलिया अंभ, निजबिंबी प्रतिबिंब, निहटे का नभी नभ घटाभावी. किंवा पाणी आटल्यावर जसे त्यातील प्रतिबिंब मुख्य बिंबाशी ऐक्य पावते, अथवा घट फुटल्यावर घटातील आकाश महदाकाशात मिळते. नाना इंधनांशू सरलेया, वन्ही परते जेवी आपण पया, तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे जेगा. किंवा लाकडे नाहीशी झाल्यावर त्यातील अग्नी जसा स्वस्वरूपी लय पावतो, तसे अर्जुना आपले स्वरूप हे आपल्या स्वरूपात पाहावे लागते. जिव्हे आपली चवी चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे, आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै. जसे जिव्हेने आपली स्वतःची चव पाहणे किंवा डोळ्यांनी आपले बुबुळ पाहणे, तसे आपले स्वरूप आपण पाहणे हे होय.
काम प्रभेसी प्रभा मिळे, गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे, पाणी याच ये. किंवा प्रभा जशी प्रभेस मिळते, आकाश आकाशावर असते, अथवा पाणी ज्याप्रमाणे पाण्याचे खोळीत भरावे. आपणेची आपण याते, पाहिजे जे अद्वैते, ते ऐसे होय निरुते, बोली जतू असे. त्याप्रमाणे अद्वैत दृष्टीने आपले स्वरूप आपण पाहण्याची रीत आहे, हे तुला निश्चयपूर्वक सांगतो. जे पाहिज ते नवीन पाहिजे, काही नेणनाची जाणीजे, आद्य पुरुष का म्हणीजे, जया ठाया ते. ती अशी पाहणारा द्रष्टा, पाहण्याचा पदार्थ दृश्य यांच्या वाचून जे ज्ञान म्हणजे काही विशेष भावाने न जाणणे आणि ज्ञान मातृत्वाने असणे यांचे नाव आत्मस्वरूपाचे जाणणे, यालाच आद्य पुरुष असे म्हणतात. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.